यशोधरानगर पोलीस स्टेशन येथे 9व्या महिन्यामध्ये 2024 एक घरफोडीचा गुन्हा दाखल होता. भिलगाव येथील घरफोडी होती. त्यामध्ये आम्हाला अशी गोपनीय माहिती मिळाली की सदर गुन्ह्यातील आरोपी हे आमच्या हद्दीमध्ये आलेले आहेत. तर त्यांना आम्ही सापळा रचून एकतानगर ग्राउंड येथे पकडलं. त्यामध्ये 2 आरोपी होते. तर त्या 2 आरोपींची आम्ही जागेवर अंगझडती घेतली. तर त्यामध्ये आम्हाला 1500 रुपये कॅश मिळून आले. तसेच त्यांच्यासोबत एक गाडी मिळून आली. त्या गाडीचं आम्ही रेकॉर्ड पाहिलं तर ती गाडी ही सीताबर्डी पोलीस स्टेशन इथून चोरीची गाडी होती. त्यानंतर आम्ही आरोपींना दोघांनाही ताब्यात घेऊन पोलीस स्टेशनला आणले आणि अटक करून त्यांचा PCR दरम्यान तपास केला. त्यांच्याकडून एकूण 9 गाड्या ओपन मिळून आल्या. असा एकूण 4,06,500 रुपयेचा मुद्देमाल त्यांच्याकडून रिकवर झालेला आहे. यामध्ये 2 आरोपी आहेत. त्यातील पहिला आहे सम्यक संजय गजबे, राहणार जरीपटका भीमनगर, वय आहे 19 वर्ष. आणि दुसरा आहे पुष्पक रवींद्र येसांबरे, तो आहे तळोदी, तालुका चिमूर, जिल्हा चंद्रपूर. दोन्ही आरोपींना अटक करून आम्ही पुढील तपास चालू. हे आरोपी आहेत, त्यांच्यावर या अगोदर तर काही गुन्हे नाहीत, पण त्यांच्याकडून वेगवेगळ्या पोलीस ठाण्यांतर्गत एकूण 6 गुन्हे उघडकीस आलेले आहेत आणि 4 बाईक ह्या मिळून आलेल्या आहेत. पण त्यांचा अजून रेकॉर्ड पूर्ण मिळालं नसल्यामुळे त्यांचे गुन्हे दाखल आहेत किंवा काय याचा तपास अजून बाकी आहे. सदरची कारवाई आमचे झोनचे DCP साहेब, झोन 5 सर, तसेच माननीय ACP साहेब जरीपटका विभाग, आमचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रमेश खुने सर यांच्या मार्गदर्शनामध्ये आमच्या DB स्टाफच्या मदतीने सर्व कारवाई करण्यात आलेली आहे. यामध्ये घरफोडीतील कॅश तसेच एकूण 10 गाड्या असं टोटल 4,06,500 रुपयेचा टोटल मुद्देमाल जप्त झालेला आहे. आरोपी हे 19 वर्षाचे आहेत आणि दोघं पण मित्र आहेत. त्यांना वेगवेगळ्या गाड्या घेऊन फिरण्याचा सवयीचे आहेत ते, आणि त्यासाठी त्या गाड्या यूज करत होते.